गुड इव्हनिंग फ्रेंड्स, सर्वांचं श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो। आज नुकताच काही तासांपूर्वी इयत्ता 12वीचा स्टेट बोर्डचा रिझल्ट लागलेला आहे। सर्वत्र संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व विद्यार्थी, त्यांचे आईवडील, शिक्षक, नातेवाईक, शेजारी व इतर ओळखी पाळकीचे सगळे आपले आवडते व्यक्ती हे आनंदात आहेत। त्यामुळे आपल्याला मनस्वी आनंद आहे। खरं तर 10वी आणि 12वी हा आपल्या जीवनाचा टर्निंग पॉइंट असतो। पण नेमकं आता 12वी पास झाल्यानंतर 12वी नंतर काय, व्हॉट कॅन वी डू आफ्टर 12th, म्हणजे 12वी नंतर आपण काय करू शकतो। मग नेमकं 12वी नंतर आपण काय करू शकतो या विषयाला गवसणी व स्पर्श करण्यापूर्वी मला आपल्याला थोडंसं काही मिनिटांसाठी इयत्ता 10वी विषयी बोलायला आवडेल। ज्या ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वीची बोर्डाची परीक्षा दिलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी 12वी बोर्डाचा अनुभव हा काही वेगळा नव्हता। म्हणजे ऑलरेडी इयत्ता 10वी मध्ये बोर्डाची परीक्षा कशी असते, क्वेश्चन पेपर कसा असतो, त्या प्रश्नपत्रिकेचं नेमकं स्वरूप काय असतं, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, बोर्डाच्या परीक्षेमध्ये किती शिस्त असते, किती स्ट्रिक्टनेस असतो, तर हा एकंदरीत 50 ते 60% अनुभव बोर्डाच्या परीक्षेला विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला इयत्ता 10वी मध्ये असतानाच आलेला असतो। मग आता 10वी जशी तुम्ही पास झालात, आपला मूळ विषय 12वी नंतर काय आहे, पण मला थोडं 10वी विषयी बोलायचं आहे। इयत्ता 10वी विषयी, इयत्ता 10वी जसं तुम्ही पास झालात तर पास झाल्यानंतर आज जो आपल्याला 12वी पास झाल्यानंतर आनंद झालेला आहे तोच आनंद आपल्याला 10वी पास झाल्यानंतर झाला होता, बरोबर आहे की नाही? सगळ्यांना झाला होता। मग जसं तुम्ही 10वी पास झालात तर कुटुंबामध्ये आपल्या वडिलांनी सांगितलं की तू सायन्स घे, आपल्या आईने सांगितलं सायन्स घेऊ नको, कॉमर्स घे, तर आपली बहीण किंवा भाऊ किंवा इतर लोक म्हणाले की हे दोघं ब्रांचेसमध्ये किंवा या क्षेत्रामध्ये न जाता तू काहीतरी आर्ट्स घे। पण काय झालं, जसा तू किंवा ती 10वी पास झालात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुणी सायन्स घेतलं, कुणी कॉमर्स घेतलं, कुणी आर्ट्स घेतलं, कुणी के घेतलं, के म्हणजे काय, किमान कौशल्य, कुणी इतरत्र कोर्स केला, कुणी वेगवेगळे डिप्लोमा केले। हा प्रत्येकाचा आपला आवडीचा विषय आहे की आपल्याला नेमकं काय करायचं आहे, आपण काय करू शकतो। मग विद्यार्थी मित्रांनो, मला हे सांगायचं आहे 10वी नंतर तुम्हाला जसं सायन्स घेणं, आर्ट्स घेणं, कॉमर्स घेणं, के घेणं किंवा एखादा डिप्लोमा घेणं किंवा एखादा कोर्स करणं जसं योग्य वाटलं त्या पद्धतीने तुम्ही 11वीला प्रवेश घेतला, बरोबर आहे की नाही? मग 11वीची परीक्षा झाली, 11वीला आपल्याला चांगले पर्सेंटेज मिळाले, मग 11वी पास झाल्यानंतर पुढे आपण 12वीला गेलात, मग आता 12वीमध्ये सुद्धा आपल्याला चांगले मार्क्स मिळाले। म्हणजे चांगले मार्क्स मिळवणे म्हणजे हा यशाचा तुमचा खरा मार्ग आहे, बघा लक्षात घ्या। म्हणजे तुमचा हार्डवर्क आहे, तुमची मेहनत आहे। प्रत्येक विषय वर्षभरातून तुम्ही काळजीपूर्वक वाचला, शिक्षकांकडून त्याचे व्यवस्थित अध्यापन करून घेतलं, व्यवस्थित कॉम्प्रेन्शन केलं, त्यामुळे आता कुणाला सायन्सला, आर्ट्सला, कॉमर्सला, के मधून 12वी केली असेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत। मग हा चांगला मार्क्स मिळणे म्हणजे जसं माझ्या जीवनात हा अत्याधिक आनंदाचा क्षण होता तसाच तुमच्या जीवनात सुद्धा हा क्षण होता, म्हणजे पुन्हा ही संधी नाही। मग मला असं म्हणायचे की 10वी नंतर जसा तुम्ही सगळ्यांनी योग्य निर्णय घेतला की माझ्यासाठी आर्ट्स चांगलं राहील, माझ्यासाठी कॉमर्स चांगलं राहील, माझ्यासाठी सायन्स चांगलं राहील, तसं आता 12वी नंतर, आता तुम्ही जर 12वी सायन्समध्ये असणार तर 12वी सायन्स नंतर तुम्ही BSc करू शकतात, बरोबर आहे की नाही? तुम्ही वेगवेगळ्या डिप्लोमाला ॲडमिशन घेऊ शकतात। मग पुढे BSc ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही MSc करू शकतात, बरोबर आहे? किंवा तुम्ही BE करू शकतात, तुम्ही ME करू शकतात, किंवा BTech करू शकतात, किंवा MTech करू शकतात,
किंवा सायन्सशी संबंधित जे जे काही विषय असतील, जे जे काही डिप्लोमा असतील, जो काही सिलेबस असेल, तो करिक्युलम असेल, तो योग्य तो सिलेबस किंवा करिक्युलम निवडून तुम्ही सायन्समध्ये तुमची ॲडमिशन कंटिन्यू ठेवू शकतात. जे विद्यार्थी आर्ट्सला असतील त्यांनी BA करावं, मग BA करून त्यांनी MA करावं. त्याच्यानंतर त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल BAला असताना तर ते पोलीस भरतीची तयारी करू शकतात, ते तलाठीची तयारी करू शकतात, बरोबर आहे, ते PSIची तयारी करू शकतात, ते STIची तयारी करू शकतात, ते असिस्टन्स ASOची तयारी करू शकतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून काहीतरी वेगवेगळ्या SSC एक्झाम्स असतील, स्टाफ सिलेक्शन कमिशन, त्याची तयारी करू शकतात. आणि जे विद्यार्थी कॉमर्सला असतील, लक्षात घ्या बरं का, जे विद्यार्थी कॉमर्सला असतील ते विद्यार्थी सुद्धा BCom करू शकतात, MCom करू शकतात किंवा लॉ करू शकतात. याच्यामध्ये सायन्सचा विद्यार्थी लॉ करू शकतो, BAचा विद्यार्थी लॉ करू शकतो, कॉमर्सचा विद्यार्थी लॉ करू शकतो किंवा बँकिंग क्षेत्रात कोणकोणत्या अपॉर्च्युनिटी जसं मॅनेजर आहे, CA आहे, अजून त्या बँकशी संबंधित काय छोट्या मोठ्या पोस्ट असतील त्यांची तयारी करू शकतात. आणि किमान कौशल्य या शाखेचा जर विचार केला तर शेती किंवा फळ उत्पादनामध्ये किंवा वनस्पतीशास्त्रामध्ये किंवा आपल्याला अजून सांगू रोपट्यांविषयी जे काही नॉलेज असतं, बरोबर, त्याच्या भविष्याच्या दृष्टीने आपल्याला काय फायदा मिळू शकतो, त्याच्यावर आपण काय प्रक्रिया करू शकतो, त्याचं काय डिटेल नॉलेज घेऊ शकतो, तर अशा पद्धतीने त्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही करिअर करू शकतात. आणि यांच्यापैकी जर काही आवडतच नसेल तर तुम्ही एखादा डिप्लोमा करा जो 2 वर्षाचा असेल, 3 वर्षाचा असेल. ते वेगवेगळे डिप्लोमा करत असताना योग्य तो सिलेबस निवडा, योग्य तो करिक्युलम निवडा. म्हणजे आपल्याला काय आवडतं हे फार महत्त्वाचं आहे. बघा, मी अशा माणसांच्या विरोधात आहे की ज्या मुलाची किंवा ज्या मुलीची आई जर सांगत असेल की बाबा तू बायोलॉजी घे, पण मुलाला जर गणित आवडत असेल तर त्याने गणितमध्ये करिअर करावं. पण वडील जर सांगत असतील की तू कॉमर्समध्ये जायला पाहिजे, पण तुम्हाला जर आर्ट्स आवडत असेल तर तुम्ही आर्ट्समध्ये करिअर करायला पाहिजे. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे, सबकी सुनना और मन की करना. आपल्याला काय आवडतं, आपल्याला कोणती गोष्ट जमते, ठीक आहे, आपल्याला गणित कठीण वाटतं ना तर आपण बायोलॉजी घेतलं पाहिजे, आपल्याला बायोलॉजी कठीण वाटतं ना गणित घेतलं पाहिजे, किंवा सायन्सचे विषय आपल्याला कठीण वाटतात तर आपण कॉमर्समध्ये गेलं पाहिजे, किंवा कॉमर्सचे विषय पण आपल्याला कठीण वाटत असतील, आपल्याला जमणार नाही, आपल्याकडनं होणार नाही असं जर वाटत असेल तर तुम्ही आर्ट्समध्ये कंटिन्यू करायला पाहिजे. भरपूर संधी आहेत ना. बघा, मी तुम्हाला सांगतो, आजचा हा जो काही मोबाईलचा जमाना आहे, हे जे काही इंटरनेटचं जग आहे, टेक्नॉलॉजीचं जग आहे, या जगामध्ये मेनी जॉब्स अँड अपॉर्च्युनिटीज आर अवेलेबल इन द वर्ल्ड. या जगामध्ये खूप काही सुवर्ण संध्या उपलब्ध आहेत. त्या संधीचं आपल्याला योग्य ते सोनं करता यायला पाहिजे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की इयत्ता 10वी असो की 12वी असो, आपल्याला 80% मिळाले किंवा 90% मिळाले तर आपली जीवनाची परीक्षा संपली असं नाही. ही फक्त एका शाळेची, एका बोर्डाची परीक्षा होती, पण तुम्हाला जीवनाच्या परीक्षेत पास व्हायचं आहे. लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा इयत्ता 10वीची आणि 12वीची बोर्डाची परीक्षा दिली, या बोर्डाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका सर्वांसाठी सारखी होती मित्रो. हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, माझ्यापेक्षा तुम्ही याच्याबद्दल जास्त बोलू शकतात, बरोबर आहे की नाही. सर्वांची प्रश्नपत्रिका सारखी होती. पण 12वी नंतर जेव्हा रिअल लाईफ आपण जगत असतो, आपल्याला जीवन म्हणजे काय, धडपड म्हणजे काय, संघर्ष म्हणजे काय, प्रयत्न म्हणजे काय, यश म्हणजे काय, अपयश म्हणजे काय, हे जेव्हा आपल्याला कळायला लागतं का, तेव्हा जीवनाच्या परीक्षेत पास होण्यासाठी जी काही गुणवत्ता लागते, जे काही नॉलेज लागतं, जे काही स्किल लागतं, ते आपल्याजवळ असलं पाहिजे मित्रो. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, आपल्याला जास्त पर्सेंटेज आहेत, अभिनंदन, नो प्रॉब्लेम. पण आपल्याला 90% मिळाले असतील, 95% मिळाले असतील, 99% मिळाले असतील तर कोणतीही कंपनी ही मिळालेल्या मार्क्सवर चालत नाही. कोणतीही कंपनी हे मिळालेल्या गुणांवर किंवा टक्क्यांवर चालत नाही. त्या कंपनीमध्ये जर काम करायचं असेल, कॉल सेंटरमध्ये काम करायचं असेल, फार्मा कंपनीमध्ये काम करायचं असेल, तुम्हाला एज्युकेशनमध्ये टीचिंग करायचं असेल, बँकेमध्ये काम करायचं असेल छोट्या मोठ्या पदावर, तर त्या सर्व कंपन्या किंवा त्या ऑफिसेस किंवा कार्यालय ते सर्व आपल्या नॉलेजवर चालतं मित्रो. तिथं आपले मार्क्स पाहिले जात नाही. मग सांगण्याचा अर्थ कसा आहे,
की तुम्ही मार्क्स मिळवलेच पाहिजेत, नो प्रॉब्लेम ॲट ऑल, काही प्रॉब्लेम नाही. पण मार्क्स मिळवण्यापेक्षा आपल्याकडे नॉलेज असलं पाहिजे. आणि नॉलेज तुम्ही मिळवू शकतात. आता 10वीला किंवा 12वीला आपल्याला 90% मिळणे म्हणजे नॉट जोक्स. काहीतरी अभ्यास केला असेल, काहीतरी समर्पण आहे तुमचं, त्यामुळे तुम्हाला तेवढे टक्के मिळाले. ठीक आहे ना. एखाद्या विषयात कमी जास्त मार्क्स होऊ शकतात, काही अडचण नाही. एखाद्या विषयामध्ये कमी जास्त मार्क्स होऊ शकतात, पण त्या मार्क्सचा विचार न करता आता आपण पुढे काय केलं पाहिजे, पुढे आपल्याला कोणत्या संधी आहेत, कोणत्या वाटा आहेत, कोणते रस्ते आहेत, की त्या रस्त्यांच्या आणि वाटांच्या मदतीने वी कॅन मेक अवर करिअर. आपण आपलं करिअर घडवू शकतो. लक्षात घ्या, प्रत्येकाकडे वेगवेगळे कला कौशल्य असतात. मी तुम्हाला सांगितलं, सायन्स आवडत असेल तर सायन्स कंटिन्यू ठेवा, तुम्हाला कॉमर्स आवडत असेल तर कॉमर्स कंटिन्यू ठेवा, तुम्हाला जर किमान कौशल्य विभाग कंटिन्यू ठेवायचे असेल कंटिन्यू ठेवा, किंवा डिप्लोमा करायचे असतील, काही कोर्सेस करायचे असतील ते कोर्सेस करा. आणि समजा की नेमकं 12वी नंतर काय करायचं हे जर समजत नसेल तर यूट्यूब हे एक बेस्ट साधन आहे. त्या यूट्यूबवर काहीतरी टाईप करा, व्हॉट आर द कोर्सेस आफ्टर 12th, इन विच ब्रांचेस कॅन आय टेक ॲडमिशन आफ्टर 12th, की कोणत्या शाखेमध्ये मी 12वी नंतर प्रवेश घेऊ शकतो किंवा घेऊ शकते, असं काहीतरी त्याच्यात टाईप करा. तर यू विल गेट नॉलेज, नो प्रॉब्लेम, विथ द हेल्प ऑफ युअर स्मार्टफोन और अँड्रॉइड फोन आय कॅन से. म्हणजे तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्हाला भरपूर काही नॉलेज मिळेल. पण आपण शोधलं पाहिजे ना. आजच्या या 21व्या शतकामध्ये काही अशक्य नाही आहे. आजकालचे मुलं म्हणजे तुम्ही इतके हुशार आहेत मित्र, तुम्ही इतके स्मार्ट आहेत, इतके टॅलेंटेड आहेत, आपल्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. पण लक्षात घ्या, आपण जेव्हा करिअर घडवत असतो का, आपण काहीतरी शिकत असतो का, तेव्हा वाटा चुकू नका. आणि आपण जर वाटा चुकलो नाही ना तर लोक आपल्याला सॅल्यूट मारल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, आपल्याला तर सॅल्यूट मारतीलच, पण आपल्या आईवडिलांना सुद्धा सॅल्यूट मारतील. किती चांगला मुलगा आहे हो तुमचा, किती चांगली मुलगी हो तुमची. अभ्यास करत असताना आपण प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे. आणि एक गोष्ट सांगतो, यदा कदाचित आपला अभ्यासक्रम किंवा सिलेबस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जर एखाद्या व्यक्तीच्या मदतीने नोकरी मिळाली किंवा कोणाच्या वशिलाने नोकरी मिळाली, म्हणतात ना, असील वशिला तर जाशील काशीला, नसील वशिला तर जाशील फाशीला. तर कुणाच्या ओळखीमुळे किंवा वशिल्यामुळे आपल्याला जर नोकरी मिळालेली असेल तर ती जास्त दिवस नसते मित्र. ती नोकरी जास्त दिवस टिकत नाही किंवा त्या क्षेत्रामध्ये आपण जास्त दिवस काम करू शकत नाही. तर स्वतःला जर नोकरी मिळवायची असेल ना तर आपल्याला स्वतःचं अस्तित्व तयार करावं लागेल. मग ते अस्तित्व तयार करण्यासाठी आपल्याकडे माहिती असली पाहिजे, आपल्याकडे नॉलेज असलं पाहिजे. आणि नॉलेज आणि माहितीच्या मदतीने आपल्याकडे स्किल असलं पाहिजे. म्हणजे कौशल्य जर असले ना तर या जगात आपल्याला काहीही अशक्य नाही. मग आता कौशल्यावर मी तुम्हाला थोडंसं 2 मिनिटं माहिती देतो, ऐका. जर तुम्हाला गाता येत असेल ना, म्हणजे गाता येतं आपल्याला, तर तुम्ही उत्तम गायक होऊ शकता, हा कौशल्याचा भाग आहे. तुम्हाला नाचता येतं ना, तुम्ही उत्तम नर्तक होऊ शकतात. तुम्हाला बोलता येतं ना, तुम्ही उत्तम वक्ता होऊ शकतात. तुम्हाला ऐकता येतं ना, तुम्ही उत्तम श्रोता होऊ शकतात. तुम्हाला बोलता येतं ना, तुम्ही उत्तम कम्युनिकेटर होऊ शकतात. तुम्हाला इतरांकडून काम करून घेता येतं ना, तर तुम्ही लीडर होऊ शकतात. बरोबर आहे की नाही. आपल्याला काय येतं ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे असं कोणत्या तरी एखाद्या विषयाला महत्त्व देऊन चालणार नाही. ईच अँड एव्हरी सब्जेक्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू प्रोव्हाइड अ प्रॉपर शेप टू अवर करिअर. म्हणजे कोणत्याही विषयाला डावळून चालणार नाही. बघा, लक्षात घ्या, कोणत्याही विषयाला कमी व्हॅल्यू देऊन चालणार नाही. प्रत्येक विषय फार महत्त्वाचा आहे. मग प्रत्येक विषय कसा महत्त्वाचा आहे, समजा तुम्हाला 12वीला 6 विषय होते, मग तुम्ही 5 विषयामध्ये पास झाले, चांगले मार्क्स आहेत तुम्हाला, पण 6व्या विषयामध्ये तुम्ही नापास आहेत, तर तुमचा रिझल्ट पासचा येईल का नापासचा येईल? नापासचा येईल ना. म्हणजे त्या विषयाला सुद्धा महत्त्व आहे, पण नेमकं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. दुर्लक्ष करू नका. आजचं हे जे काही 21वं शतक आहे हे टॅलेंटचं आहे. बघा, खूप काही व्यवसायाच्या, नोकरीच्या, जॉबच्या संधी आहेत. फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे की व्हॉट टाईप ऑफ क्वालिटीज आय हॅव, माझ्याकडे कोणते गुण आहेत, माझ्याकडे कोणत्या क्वालिटीज आहेत, आणि त्या क्वालिटीच्या मदतीने मी कशी उंच भरारी घेऊ शकतो. मी पुन्हा सांगतो की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. पण आजकालची मुलं काय करतात माहिती आहे का, माझे मित्र इंजिनिअरिंगमध्ये जात आहेत तर मी इंजिनियरच झालं पाहिजे असं काही आहे का? माझे मित्र शिक्षक बनतायत मग मी पण शिक्षकच बनलं पाहिजे का? माझे मित्र लॉ करतायत मग मी लॉमध्येच गेलं पाहिजे का? माझे मित्र कॉमर्समध्ये जात आहेत, CA बनतायत तर मी CA बनलं पाहिजे का? म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की जॉब करत असताना किंवा करिअर घडवत असताना
डोंट मेक अ कंपॅरिझन विथ वन अनदर किंवा विथ ईच अदर. एकमेकांशी तुलना करू नका. आणि एकमेकांशी जर तुलना केली ना तर आपण आपलं करिअर घडवू शकत नाही, योग्य तो जॉब मिळवू शकत नाही. मग मी असं का म्हटलं, कारण की समजा मला माहिती ना मला काय येतं, बरोबर आहे का. व्हॉट आर माय स्ट्रेंथ, माझी जमेची बाजू कोणती, अँड व्हॉट आर माय विकनेस, माझ्यामध्ये कोणत्या कमतरता आहेत किंवा माझ्याकडे कोणत्या गोष्टींचा अभाव आहे. माझ्यापेक्षा माझ्या मित्राला जास्त माहिती का नाही, आणि माझ्या मित्राला माहिती आहे त्याच्यामध्ये चांगले कोणते गुण आहेत किंवा त्याच्यामध्ये कोणत्या कमतरता आहेत. म्हणजे मला काय म्हणायचे, तुम्ही ज्या गोष्टीमध्ये बेस्ट आहेत का, तुम्हाला ज्या गोष्टीची पॅशन आहे का, फॅशन नाही बरं का, पॅशन PASSION पॅशन, म्हणजे ज्या गोष्टीमध्ये आवड आहे का त्या गोष्टीमध्ये तुम्ही करिअर करायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये करिअर करतात का तर तुम्ही गुड राहत नाही मित्र, तिथं तुम्ही बेटर बी राहत नाही, यू आर द बेस्ट, तुम्ही बेस्ट राहतात त्याच्यामध्ये. मग आपल्यासाठी काय बेस्ट आहे ते आपण केलं पाहिजे ना. मग 12वी नंतर असो का 10वी नंतर असो, खूप काही नोकरीच्या संधी आहेत. मग आपल्याला गव्हर्नमेंट नोकरीच पाहिजे असं काही आहे का. गव्हर्नमेंट नोकरीपेक्षा प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप पैसा भेटतो. गव्हर्नमेंटमध्ये तर भेटतो पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण खूप पैसा भेटतो. मग त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे त्यामुळे पैसा मिळत नाही. तुमच्याकडे काय क्वालिटी आहे, तुमच्याकडे काय नॉलेज आहे, तुमच्याकडे काय स्किल आहे, या सर्व गोष्टी बघून आपल्याला नोकरी मिळत असते. पुन्हा सांगतो, एका कंपनीमध्ये 2 इंजिनियर काम करत असतात. एका इंजिनियरला 1 लाख रुपये पगार असते आणि एका इंजिनियरला 60,000 रुपये पगार असते. दोघांचे ME झालेलं असतं. जस्ट आय एम गिव्हिंग ॲन एक्झाम्पल फॉर युअर बेटर कॉम्प्रेन्शन. फक्त आपल्याला समजावं त्यासाठी एक उदाहरण देत आहे. तर एका इंजिनियरला 60,000 रुपये पगार आहे आणि एका इंजिनियरला 1 लाख रुपये पगार आहे. दोघांचे ME झालेलं आहे, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग, बरोबर आहे का. मग ज्याला 1 लाख रुपये पगार मिळते त्याच्यामध्ये असं काय आहे, त्याच्याकडे असं कोणतं टॅलेंट आहे, कोणतं नॉलेज आहे, कोणते स्किल्स आहेत त्याच्याकडे. मग त्याच्याकडे जे आहे ते जर माझ्याकडे आलं तर, मला शिकता आलं तर, मी ते अपडेट केलं तर, शिकून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याची तर 1 लाख आहे. पण तुम्ही जर या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर आपली 1.5 लाख रुपये पगार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे इन युअर लाईफ देर इज अ व्हॅल्युएशन फॉर टॅलेंट, नॉट फॉर मार्क्स. मार्क्स तर पाहिजेच पण मार्क्सपेक्षा आपल्या टॅलेंटला खूप किंमत आहे मित्रो. मग तुम्ही आर्ट्सचे विद्यार्थी असू द्या, बरेचसे विद्यार्थी असं समजतात की मी आर्ट्समध्ये, बघा लक्षात घ्या, 12वी नंतर त्यांना अशी गिल्टी फील होते की मी आर्ट्स शिकलो, म्हणजे मी BA केलं, MA केलं, मग मी BEd केलं, मग मी MPhil केलं, PhD केलं. तसं MPhil बंद आहे आता सध्या. न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 2020 नुसार, नवीन शैक्षणिक धोरणानुसार MPhil बंद आहे. पण बोलताना बोलून गेलो मी. PhD राईट, नेट सेट. मग हे सगळं करत असताना मला काही नोकरी लागलीच नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्र, जे आपण पेरतो का, पेरलेलं कधी वाया जात नाही. बघा, आपण 2 एकर शेतामध्ये काहीतरी पेरून येतो, म्हणजे कापसाची पेरणी करून येतो, कांद्याची पेरणी किंवा टोचणी करून येतो. मग आपल्याला अपेक्षित पाहिजे जसं उत्पादन येतं का, की 10 पोतेच कांदे पिकले पाहिजे, बरोबर आहे का, की 20 क्विंटलच कापूस आला पाहिजे, असं काही आहे का. 20 क्विंटल जागेवर 15 क्विंटल येऊ शकतो. 10 पोती कांद्यांच्या ऐवजी 5 पोती किंवा 6 पोती येऊ शकतात. पण काही ना काही येणार, वाया जाणार नाही. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, तुम्ही आर्ट्स शिकलात ना तर आर्ट्समध्ये बेस्ट व्हा ना. तुम्ही सायन्स शिकलात ना तर सायन्समध्ये बेस्ट व्हा ना. तुम्ही कॉमर्स शिकलात ना, कॉमर्समध्ये बेस्ट व्हा. तुम्ही KK शिकलात, KK मध्ये बेस्ट व्हा. एखादा तुम्ही डिप्लोमा केला त्याच्यामध्ये मास्टर बना, एखादा कोर्स केला त्याच्यामध्ये मास्टर बना. राईट, म्हणजे नॉलेज इज एव्हरीवेअर बट मास्टर ऑफ नन. कमीत कमी आपल्याला मास्टर नाही बनता आलं पण ज्ञान मिळवता आलं पाहिजे. ज्ञान मिळालं का तर आपण मास्टर होऊ शकतो. जास्त दूर जाऊ नका विद्यार्थी मित्रो. मी, तुम्ही, आपण सर्वजण, बरेच जण शेतकऱ्याचे मुलं मुली आहोत. आपला बाप शेती करतो, शेती त्याला परवडत नाही, सरकार त्याच्या मालाला भाव देत नाही, हे तुम्हाला पण आणि मला पण माहिती आहे. मग त्यासाठी त्याने शेती करणं सोडून दिलं का, नाही. आवर फादर इज अ मास्टर इन फार्मिंग. म्हणजे शेती कशी करावी, पेरणी कशी करावी, नांगरणी केव्हा करावी, वखरणी केव्हा करावी, निंदणी केव्हा करावी, म्हणजे फवारा केव्हा द्यावा, पाणी केव्हा घालावं, खत पाणी केव्हा द्यावं, या सर्व गोष्टी आपल्या बापाला जितकं माहिती आहे का मित्रो,
तितकं आपल्याला पण माहिती आहे, पण आपल्या बापाच्या तुलनेमध्ये आपल्याला कमी माहिती आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, आवर फादर इज अ फार्मर बट ही इज अ मास्टर इन दॅट. मास्टरी त्याच्यामध्ये लक्षात घ्या. एखादा ट्रक चालवतो मित्र, एखादा ट्रॅक्टर चालवतो, एखादं दुसरं 4 व्हीलर वाहन चालवतो, तो एका दिवसात मास्टर झालेला नाही ना. मग ठीक आहे, आपल्याला जर शिकण्याची इच्छा असेल, काहीतरी करण्याची इच्छा असेल, तर आपण प्रयत्न केला पाहिजे. पहिल्या प्रयत्नात तुम्ही पण शिकणार नाही किंवा मी पण शिकलेलो नाही आहे. स्लो अँड स्टडी विन द रेस. तुम्ही त्या कासवाची आणि सस्याची गोष्ट ऐकली असेल. स्लो अँड स्टडी विन द रेस म्हणजे हळूहळू प्रवास केल्याने सुद्धा आपल्याला आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी किंवा आपलं जे काही डेस्टिनेशन आहे तिथपर्यंत जाता येतं. मग आता या सर्व क्षेत्रामध्ये करिअर करत असताना आपल्याकडे कोणती कौशल्य असली पाहिजे. म्हणजे तुम्ही सायन्स शिकलात, तुम्ही कॉमर्स शिकलात, तुम्ही एखादा डिप्लोमा केला, कोर्स केला, काही शिकलात तुम्ही, पण हे सर्व शिकून म्हणजे तुम्ही कोणत्याही क्षेत्रातले किंवा तुम्ही कोणत्याही शाखेतले विद्यार्थी असले, पण त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काहीतरी कौशल्य असले पाहिजेत. आणि ते कौशल्य 12वी नंतर आरामाने आपल्याला शिकता येतात. मग ते कौशल्य म्हणजे काय, जर आपल्याला चांगली नोकरी मिळवायची असेल, चांगली सॅलरी मिळवायची असेल, मग फक्त या सॅलरी आणि नोकरी मिळवण्याच्या नादात आपण फक्त काय करतो, मनी 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 मनी, बस पैसा 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 पैसा. तुम्हाला पण पाहिजे पैसा, मला पण पाहिजे पैसा, सगळ्यांना पाहिजे. या जगात प्रत्येक गोष्टीचे सोंग करता येतं मित्रो, पण पैशाचे सोंग करता येत नाही. प्रत्येक गोष्टीचे सोंग करता येतं, पण पैशांचे सोंग करता येत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. पण हा पैसा कमवत असताना, नोकरी मिळवत असताना, जॉब करत असताना आपल्याला थोडं समाजाचं भान असलं पाहिजे. म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्या हातातून सामाजिक सेवा घडायला पाहिजे. मग सामाजिक सेवा घडणे म्हणजे काय नेमकं, की जर समजा आपण महिन्याला 50,000 रुपये कमवत आहोत, तर ते 50चे 50,000 कोणत्या तरी संस्थेला देणे, कोणत्या तरी गोरगरीब विद्यार्थ्यांना देणे, असं सांगतोय का मी? नाही. म्हणजे कुणाला आपल्याला 2 रुपयाची पेन देता आली तरी सामाजिकतेचं भान आहे असं म्हणावं लागेल. आपल्याला एखादं पुस्तक देता आलं, कुणाला 5 रुपये 10 रुपये देता आलं, कुणाला स्कूल बॅग घेऊन देता आली, कुणाला वॉटर बॅग घेऊन देता आली, गरीबाला मदत करता आली, गरजूला मदत करता आली, ही सुद्धा एक समाजसेवा आहे मित्रो. समजा आपल्याकडे टिफिन आहे, आपल्याकडे 3 चपात्या आहेत, आपल्याला खूप जोराची भूक लागली आहे, पण आपल्यासमोर एक व्यक्ती उभा आहे की त्याला खूप जोराची भूक लागली आहे, तर ते 4 पोळ्यांमधून एखादी पोळी त्याला देता यावी, हे पण एक सामाजिकतेचं भान आहे. म्हणजे समाजसेवा म्हणजे आपल्याजवळ असलेला पैसा दुसऱ्याला देणे असा अर्थ नसतो ना. म्हणजे छोट्या गोष्टी आपल्याला करता यायला पाहिजे. समजा मी शिक्षक आहे, तर मला 4 विद्यार्थ्यांना कसं गायडन्स करता येईल, त्यांना कसं काउन्सिलिंग करता येईल, त्यांना एखादा टॉपिक समजत नसेल तो कसा एक्सप्लेन करून देता येईल, किंवा 10वी किंवा 12वी नंतर करिअरच्या कोणकोणत्या वाटा आहेत, किंवा कोणकोणतं ज्ञान असलं पाहिजे, किंवा कोणती कौशल्य शिकली पाहिजेत, हे जरी मी कुणाला गायडन्स केलं, एक माहिती दिली, ही सुद्धा एक समाजसेवा आहे मित्रो. मग सोशल सर्व्हिस इज अ गॉड सर्व्हिस. म्हणजे समाजसेवा जी ईश्वर सेवा. आपल्याला मंदिरात जाण्याची गरज नाही, बघा लक्षात घ्या. आणि आपण जर इंजिनियर बनलात, कलेक्टर बनलात, पोलीस बनलात, तलाठी बनलात, डॉक्टर बनलात, इंजिनियर बनलात, काही बनलात, तर डायरेक्टली इनडायरेक्टली आपण समाजसेवा करणार. ही मला 100% आपल्याकडून शाश्वती आहे. म्हणजे फक्त मनी इज नॉट इम्पॉर्टंट, सोशल सर्व्हिस इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. पैशांपेक्षा सुद्धा सामाजिक सेवा फार महत्त्वाची आहे. मग ते आपण करणार, आणि याच्यासाठीच आपण शिक्षण घेतो. आणि शिक्षण हे आपल्याला शिकवत असतो. शिक्षक किंवा शिक्षण आणि विद्यार्थी या 2 शब्दांमध्ये खूप मोठेपणा आहे किंवा खूप मोठा अर्थ लपलेला आहे विद्यार्थी मित्रो. बघा, शिक्षक, शी म्हणजे शिकवणे, शक म्हणजे प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन शिकवणे, आणि विद्यार्थी म्हणजे काय, विद्या म्हणजे ज्ञान, आणि थी म्हणजे गोळा करणे, ज्ञान गोळा करणारा घटक म्हणजे विद्यार्थी. तुम्ही काही शिका, वी आर द स्टुडंट टिल द लास्ट इनहॅलेशन ऑफ अवर लाईफ. म्हणजे आपल्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण विद्यार्थी असतो, लक्षात घ्या. पण आपण काय करतो, आजकालच्या या 21व्या शतकामध्ये आपण मागे का राहिलो ते पण एक सांगतो विद्यार्थी मित्रो आपल्याला, की तुम्ही सिलेबसचा पूर्ण अभ्यास केला, तुम्ही परीक्षा दिल्या, तुम्ही 10वी आणि 12वीच्या परीक्षे पास झालात, नो प्रॉब्लेम, काही अडचण नाही. पण ती परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही फक्त शाळेची परीक्षा पास झालात. तुम्हाला जर जीवनाची परीक्षा पास व्हायची असेल तर सिलेबस व्यतिरिक्त आपल्याला अवांतर नॉलेज पाहिजे. मग अवांतर नॉलेज म्हणजे काय, लोकांशी कसे बोलावे, लोकांना कसं हँडल किंवा टेकल करावं, एखाद्याची समस्या कशी सोडवावी, लीडरशिप कशी करावी, डिसिजन मेकिंग कसा घ्यावा, म्हणजे निर्णय कसा घ्यावा, प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे एखादी समस्या कशी सोडवावी,
इंटरपर्सनल स्किल म्हणजे आपल्याला इतरांशी वेगवेगळ्या विषयांवर परिस्थितीनुसार कसं बोलता यावं. आपल्याकडे IT स्किल असलं पाहिजे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं, म्हणजे मोबाईल चालवता यायला पाहिजे, आपल्याला लॅपटॉप चालवता यायला पाहिजे, बरोबर. अशा अनेक काही गोष्टी आहेत. आपल्याला वेब डिझायनिंग यायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. तर या सर्व गोष्टींमध्ये जर आपली मास्टरी आली ना एक दिवस, तर यू विल बी परफेक्ट स्टुडंट ऑफ द वर्ल्ड. आय एम नॉट टॉकिंग की यू विल बी परफेक्ट स्टुडंट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे परिपूर्ण विद्यार्थी असणार असं नाही म्हटलं मी. तुम्ही जगाचे परिपूर्ण विद्यार्थी असणार. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, विद्यार्थी मित्रो, आपण युनिक आहोत. मी युनिक आहे असं नाही म्हटलं आम्ही. आपण युनिक आहोत, अद्वितीय आहेत. आपण अद्वितीय आहोत, म्हणजे आपल्याशी कुणाशी तुलना होऊ शकत नाही. मला सांगा, आपल्या भारताची लोकसंख्या भरपूर आहे, आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे, तरी सुद्धा आपला जन्म झाला. लक्षात घ्या. देव म्हणू शकला असता ना, निसर्ग, प्रकृती किंवा देव म्हणू शकला असता की ऑलरेडी भारतामध्ये एवढी लोकसंख्या आहे, तर श्रीरंग चव्हाणला त्याच्या आईच्या पोटी घालून किंवा त्याच्या आईच्या माध्यमातून जन्म देऊन काही उपयोग आहे का? नाही. म्हणू शकला असता ना देव, निसर्ग. पण तरी सुद्धा माझा किंवा तुमचा, आपल्या सर्वांचा जन्म झाला. मग जन्म का झाला? म्हणजे देवाला पण निसर्गाला पण आपल्याकडून काहीतरी अपेक्षा आहे, तर वी विल मेक द बेस्ट. आपण काहीतरी उत्कृष्ट करू, त्यासाठी आपला जन्म झालेला आहे. नाही तर हजारो इंजिनियर आहेत, हजारो कलेक्टर आहेत, हजारो डॉक्टर आहेत, हजारो शिक्षक आहेत, हजारो विद्यार्थी आहेत. ऑलरेडी इतकी मोठी लोकसंख्या आहे की काही लोकांचे खाण्याच्या समस्या आहेत, राहण्याच्या समस्या आहेत, तरी सुद्धा या सर्व समस्यांवर मात करून ते जगत आहेत. मग आपण तर एक उत्कृष्ट विद्यार्थी आहोत. हो, आज मी पाहिलं विद्यार्थी मित्र हो, मला खरोखर तुमचं मनस्वी अभिनंदन करावं असं वाटतं की मी बऱ्याच मुलांचे मार्कशीट पाहिले की कुणाला 78%, कुणाला 65%, कुणाला 80%, कुणाला 90%, कुणाला 99%, कुणाला 99.99%. इतका आनंद झाला. हे टक्के उगाच मिळत नसतात विद्यार्थी मित्रो. वर्षभरातून तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे. तुम्ही फिजिक्सचा अभ्यास केला असेल, तुम्ही केमिस्ट्रीचा अभ्यास केला असेल, तुम्ही बायोलॉजीचा अभ्यास केला असेल, तुम्ही ITचा अभ्यास केला असेल, तुम्ही स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास केला असेल, तुम्ही कॉमर्समध्ये जे काही विषय त्याचा अभ्यास केला असेल, आर्ट्समध्ये जे काही विषय आहेत ते तुम्ही अभ्यास केला असेल. फक्त मला शेवटी एकच सांगायचं आहे की सायन्सची तुलना आर्ट्सशी करू नका, आर्ट्सची तुलना कॉमर्सशी करू नका, कॉमर्सची तुलना सायन्सशी करू नका किंवा आर्ट्सशी करू नका किंवा इतर कोणत्याही डिप्लोमा किंवा कोर्सेसशी करू नका. म्हणजे प्रत्येक क्षेत्र बेस्ट आहे. मग ते बेस्ट करण्यासाठी आपण किती बेस्ट होऊ शकतो हे फार महत्त्वाचं आहे. तर आपल्याला नोकरीच्या संधी आहेत, 100% आपल्याला नोकरी मिळू शकतात. फक्त माझ्या काहीतरी 4-5 गोष्टी लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे. म्हणजे इंटरव्ह्यू देताना, तुमचे एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर इंटरव्ह्यू देत असताना आपण फेल ठरायला नको, आपल्याला अपयश यायला नको. मी बरेच विद्यार्थी असे पाहिलेले आहेत की त्यांना ग्रॅज्युएशन लेवलला किंवा PG लेवलला 100 पैकी 99% असतात, पण त्यांना इंटरव्ह्यूमध्ये प्रश्नांची उत्तर देता येत नाही. मग नेमकं त्यांना प्रश्न कोणते विचारले जातात? तेच की त्यांनी जो अभ्यास केलेला असता, बट दे आर अनेबल टू एक्सप्लेन प्रॉपरली. त्यांना स्पष्टीकरण देता येत नाही, त्यामुळे ते बाहेर होतात. मग ते 99% असून सुद्धा त्यांना जॉब मिळत नाही, पण 80% वाल्याला ते जॉब देतात. कारण की काय आहे, 80% वाल्याला 80% जरी असले पण त्याचे एक्सप्लेनेशन स्किल चांगलं आहे, त्याचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे, त्याचं प्रेझेंटेशन स्किल चांगलं आहे. मग एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन स्किल जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला प्रेझेंटेशन करता येईल आणि एक्सप्लेनेशन करता येईल. मग कम्युनिकेशन स्किल सुधारावं लागेल, तुम्हाला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करावं लागेल आणि ते आतापासूनच शिकावं लागेल. कुणीही एक दिवसात शिकत नाही ना. मी एक दिवसात शिकलो ना, तुम्ही एक दिवसात शिकणार आहे, राईट. दुसरी गोष्ट म्हणजे लिडरशिप करता यायला पाहिजे. समजा कंपनीमध्ये तुम्हाला मॅनेजर बनवलं किंवा तुम्ही सिनियर इंजिनियर आहात किंवा तुम्ही सिनियर क्लर्क आहात किंवा तुम्ही इतर काहीतरी रिस्पॉन्सिबल पोस्ट आहे, तर तुमच्याकडे लिडरशिप असली पाहिजे. लिडरशिप म्हणजे फक्त दुसऱ्यांवर रुबाब करून काम करून घेणे म्हणजे लिडरशिप नसते. लिडरशिप म्हणजे काय की आपल्या हाताखाली 20, 25, 50, 1000, 2000 जे काही लोक काम करत असतील त्यांच्याकडून आपल्याला स्किलफुली कौशल्यपूर्ण काम कसं करून घेता येईल आणि आपल्याला त्याच्या योग्य तो रिपोर्ट आपल्या सिनियर माणसाला कसा देता येईल त्या दृष्टीने आपण ते काम केलं पाहिजे. त्यासाठी लिडरशिप असली पाहिजे आपल्याकडे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला डिसिजन घेता यायला पाहिजे. म्हणजे आपल्यावर कितीही स्ट्रेस असेल, कितीही टेन्शन असेल, कितीही अडथळे असतील, कितीही एखाद्या गोष्टीत आपल्याला अपयश येत असेल तर आपला डिसिजन मेकिंग स्किल असलं पाहिजे. म्हणजे योग्य वेळेला आपल्याला योग्य निर्णय घेता यायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे तुमच्याकडे जे डिपार्टमेंट आहे
ते डिपार्टमेंट तुमच्याकडे का दिलेलं आहे कंपनीच्या मालकाने, ट्रस्टीने किंवा मॅनेजमेंटने किंवा त्या रिस्पॉन्सिबल मॅनेजमेंटने का तुमच्याकडे ती रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे? ती रिस्पॉन्सिबिलिटी याच्यासाठी दिलेली आहे की यू आर द बेस्ट अमंग ऑल, म्हणजे तुमच्यासोबत इतर लोक जे काही काम करतात त्याच्यामध्ये तुम्ही उत्कृष्ट आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात, सर्वोत्कृष्ट आहात, त्यासाठी तुम्हाला ती जबाबदारी दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला अडचणी येत असतील, काही समस्या येत असतील तर वेळोवेळी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करता यायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यानंतर तुम्हाला पीपल हँडलिंग स्किल, म्हणजे लोकांना कसं हाताळावं, कसं बोलावं, एखादा रागीट असेल तर त्याला कसं समजावता यायला पाहिजे, त्यासाठी कन्व्हिन्सिंग स्किल असतं. म्हणजे कन्व्हिन्सिंग स्किल म्हणजे काय, त्याला कन्व्हिन्स कसं करायचं, म्हणजे तो जर यस म्हणत असेल तर त्याला नो म्हणायला कसं भाग पाडावं, किंवा तो नो म्हणत असेल तर त्याला येस म्हणायला कसं भाग पाडावं. त्यामुळे पीपल हँडलिंग स्किल असलं पाहिजे. तर हे 5-6 प्रकारचे स्किल जर आपल्याकडे असले विद्यार्थी मित्रो, तर आपल्याला या जगात कोणतीही नोकरी आपल्या राज्यामध्येच नाही, दुसऱ्या राज्यामध्येच नाही, आपल्या देशामध्येच नाही, कोणत्याही देशामध्ये मिळू शकते. आणि 12वी नंतर या गोष्टींचं ज्ञान तुम्हाला येणार आहे. आता ऑलरेडी 12वी झालेली तुमची, नो प्रॉब्लेम. 12वी पर्यंत आपल्याला काही समजत नाही जास्त समजा, पण आता जीवनाची खरी शर्यत, जीवनाचे खरे हायवेज, जीवनाचे खरे अडथळेज, जीवनाच्या आता पडवाटा म्हणजे काय, त्या कामापासून पडणे असं नाही, पडवाटा म्हणजे संध्या, अपॉर्च्युनिटीज किती आहेत हे तुम्हाला कळणार आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही मार्गक्रमण करणार आहेत. तर निश्चितच आपलं भलं व्हावं, आपल्याला अपेक्षित असा जॉब मिळावा, अपेक्षित अशी नोकरी मिळावी, हीच माझी इच्छा आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केलं पाहिजे. मग मी आता तुम्हाला काहीतरी गायडन्स केलं, बरोबर, मी तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन केलं, काहीतरी मोटिवेशन केलं, मग मी खूप विद्वान आहे किंवा तुमच्यापेक्षा मला खूप काही समजतं असं नाही. ओनली आय वॉज ट्राईंग टू शेअर माय एक्सपिरियन्सेस, नॉलेज, इन्फॉर्मेशन अँड सो मेनी थिंग्स विथ यू. फक्त आपल्याशी मला जे जे काही माहीत होतं ते आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करत होतो. संत तुकाराम महाराज म्हणतात की आपणाशी जे जे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजण. म्हणजे कोणतीही गोष्ट ज्ञान असेल, काय असेल, या वाटण्यासाठी आहेत मित्रो. आपण जाताना काहीच घेऊन जाणार नाहीये. आज मी तुम्हाला काहीतरी माहिती देतोय, यदा कदाचित मला काही अडलं तर उद्या मी तुम्हाला विचारू शकतो, तुमच्याकडून मी ज्ञान घेऊ शकतो. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे, लहान मुलांकडून सुद्धा आपल्याला भरपूर काही शिकण्याच्या गोष्टी असतात. तर बघा, एक उदाहरण देतो मी तुम्हाला की एक मुलगा बाजारामध्ये त्याच्या वडिलांसोबत जात असतो मित्रो. मग बाजारामध्ये जात असताना त्या बाजाराच्या एका कोपऱ्यात एक फुगेवाला असतो. मग तो फुगेवाला फुगा विकत असतो. त्या सर्व फुग्यांमध्ये हवा भरलेली असते आणि ते सगळे फुगे रंगीबिरंगी असतात, वेगवेगळ्या रंगाचे असतात. मग तो मुलगा म्हणतो त्याच्या वडिलांना की बाबा, या फुग्यांमध्ये मला सगळे फुगे आवडले पण एक फुगा आवडला नाही. लक्षात घ्या बरं का, एक फुगा आवडला नाही. मग त्याच्या बाबांनी आवर्जून विचारलं की बाळा, तुला सर्व फुगे आवडले पण एक फुगा आवडला नाही, तो फुगा कोणता बरं जो तुला आवडला नाही, सांग बरं. तो म्हणाला, मला काळ्या रंगाचा फुगा आवडला नाही. मग आता मला सांगा, त्याच्या वडिलांनी इतकं सुंदर आणि समर्पक उत्तर दिलं त्याच्या प्रश्नाला की बाळा, हे फुगे कसे आहेत, या फुग्यांचा रंग कसा आहे, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, ते काही महत्त्वाचं नाही आहे. पण या सर्व फुग्यांमध्ये एक गुण आहे बाळा, आणि तो गुण म्हणजे उडण्याचा गुण आहे. हे फुगे कुठे उडू शकतात. म्हणून आपल्यामध्ये आपण काळे दिसतो, काळे सावळे दिसतो, गोरे दिसतो, आपण गरीब आहोत, आपण श्रीमंत आहोत, आपल्याकडे पैसा नाही, आपलं घर चांगलं नाही, आपला बंगला नाही, आपल्याकडे गाडी नाही, घोडा नाही, कार नाही. तर या गोष्टींचा विचार न करता तुमच्याकडे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि देवाने ती आपल्याला फुकट दिलेली आहे मित्रो. म्हणजे इट इज अ फ्री ऑफ कास्ट, त्याचा कोणताही पैसा घेतलेला नाही देवाने किंवा निसर्गाने. आणि ती गोष्ट म्हणजे आपल्याकडे उडण्याची कला आहे. उडण्याची म्हणजे पक्षी जसं आकाशात उडतो तसं नाही, म्हणजे आपल्या ज्ञानाच्या जोरावर या जगामध्ये आपण काही करू शकतो, असं मला या उदाहरणाच्या माध्यमातून सांगायचं आहे. तर आपल्याकडे खूप काही गोष्टी आहेत, खूप काही टॅलेंट आहे, खूप काही स्किल आहे. आता 12वी नंतर तुम्हाला खूप, हिंदीमध्ये म्हणतात ना, खट्टे मिठ्ठे अनुभव आने वाले हैं और वो अनुभव के दौर पर या मदद से आप आपकी ज़िंदगी की यात्रा जारी रखेंगे. म्हणजे आपला प्रवास हा चालूच राहणार आहे मित्रो. पण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आपलं जर चांगलं झालं ना तर निश्चितच दुसऱ्यांचं पण चांगलं करायचा विचार करा. देव किंवा हा निसर्ग आपल्याला काही कमी पडू देणार नाही. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन या बटनावर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन अपलोड होणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले आपल्यापर्यंत
पोचेल. धन्यवाद. थँक्यू.